चाललेला हा सगळा सोहळा आहे. कीर्तन, भजन, प्रवचन, सकाळचे धार्मिक विधी, कर्मकांडादी विधी हे सगळे सुरू आहे. त्यातलं असलेलं हे आत्ता सुरू असलेलं हरिकीर्तन आहे. याला सांस्कृतिक कार्यक्रम असं नाव देतात, पण हा सांस्कृतिक कार्यक्रम नव्हे. कीर्तन ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हे, भारताची संस्कृती आहे. मी मराठीत बोलतोय, मधून मधून हिंदीतही बोलेन. मला माहिती आहे की हिंदी भाषिक असलेले माझे बंधू भगिनी या ठिकाणी आहे. तेव्हा हा सांस्कृतिक कार्यक्रम नाही, हे हरिकीर्तन आहे. म्हणून प्रार्थना करताना आपण प्रार्थना केली की श्रूयताम देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीय नामधानेन कथयिष्ये शुभा कथा. ही परमात्म्यासाठी म्हणून सांगितल्या गेलेली कथा आहे. त्याची तोच सांगून घेणार, त्याचीच तो ऐकणार. मंडळी, असा असलेला भाव या हरिकथेच्या ठिकाणी आहे. आज तसं पाहू जाता या कार्यक्रमाचा पहिला दिवस मंगलाचरण करायला हवं. ते मंगलाचरण किती प्रकाराने होतं. पुराणकर्त्यांनी सांगितलं, विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणम्याद्यौ सर्व कार्यार्थ सिद्धये. विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान. विनायक म्हणजे प्रत्यक्ष भगवान मंगलमूर्ती, गुरु म्हणजे आपले सद्गुरु, भानु म्हणजे सूर्य. विनायकं गुरुं भानु ब्रह्मा ब्रह्मदेव, विष्णू भगवान विष्णू, भगवान शंकर, सरस्वती आदि प्रणम्यादौ. या सगळ्यांना सुरुवातीला वंदन केलं म्हणजे कार्यसिद्धी होते. यापैकी कुणाही एकाला जरी वंदन केलं, मंगलाचरण केलं, तरी सुद्धा कार्यसिद्धी होते. या न्यायाला धरून गुरुं प्रणम्य, गुरुला प्रणाम करून आजच्या कार्याची, या पुढच्या असलेल्या सगळ्या उपक्रमाची जी सुरुवात आहे ती गुरुला वर्णन करून, वंदन करून करायची. म्हणून आमच्या नारदीय कीर्तन परंपरेप्रमाणे या ठिकाणी पूर्वरंग आणि उत्तररंग. पूर्वरंग म्हणजे निरूपण आणि उत्तररंग म्हणजे कथाभाग, आख्यान, अशी या कीर्तनाची पद्धत आहे. तेव्हा पूर्वरंग आला, आता तरी जाय धरी सद्गुरूचे पाय. परमार्थामध्ये सद्गुरूचं महात्म्य अनन्य साधारण आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सद्गुरू शिवाय करणोपाय नाही. गुरु बिन कौन बटाये बाट, गुरु बिन कौन बताये बाट. गुरुशिवाय मार्ग दाखवणारा कोण? परमार्थामध्ये, अध्यात्मामध्ये सुद्धा गुरुची अनन्य साधारण महती गायल्या गेली आहे. सद्गुरु कृपेशिवाय परमात्म तत्वाचं आकलन नाही, हा सिद्धांत आहे. परमात्मा जर ओळखायचा असेल तर मंडळी स्वतःचा स्वतः ओळखता येत नाही. अपने आप भगवान पहचान नहीं सकते, उसके लिए सद्गुरु कृपा ही चाहिए. क्यों? तत्वमस्यादि लक्ष्यम. सद्गुरुनाथांनी सिद्ध उपदेश केला पाहिजे. कोणता? तत्वम असी. म्हणून सद्गुरूचं अनन्य साधारण महात्म्य. आता हा सद्गुरू कसा, याचं वर्णन करता येत नाही. दासबोधात समर्थ म्हणाले पहिल्या 24 सद्गुरू स्तवनाच्या, आता सद्गुरू वर्णवेना. सगळ्या गोष्टींचं वर्णन करता येत. सृष्टि में जो सभी प्रकार की वस्तुएं हैं उन सभियों का वर्णन करना शक्य है, लेकिन सद्गुरु का सद्गुरु वर्णवेना, सद्गुरूचं वर्णन करता येणं शक्य नाही. का? कारण काय? एका ओळीत कारण सांगितलं की जे सगळ्या तर्कशास्त्रावर सिद्ध होण्यासारखे. ते म्हणाले, तेथ माया स्पर्शो सकेना. जिस तत्व को माया का स्पर्श ही नहीं हो सकता उसका वर्णन कैसे करें?
का? कारण माईक गोष्टींचं वर्णन करता येतं. माईक गोष्टींना रंग रूप आकार या मायेनं केलेल्या सृष्टीमध्ये तुम्हाला सांगतो तिनं पसारा खूप केला, पण करीत असताना मंडळी मूळ परमात्म्याच्या ब्रह्माच्या आधाराशिवाय तिला काही करता येत नाही. म्हणून या सृष्टीमध्ये असलेले घटक सांगितले 5. कुठलाही वस्तुपदार्थ काढा. हरिकीर्तन म्हटलं म्हणजे थोडंसं एवढंसं चिंतन केलं पाहिजे. हरिकीर्तन म्हणजे मनोरंजन नव्हे, हरिकीर्तन म्हणजे चिंतन. तर या सृष्टीमधली कुठली वस्तुपदार्थ काढा स्वतःलाच. मी म्हणजे हा देह. या देहाला 5 असलेले घटक आहेत, गुणधर्म आहेत. कोणते? अस्ति भाती प्रियंश्चेति नाम रूपैत्य पंचकम. कौन सी भी वस्तु लो, कौन सा भी प्राणी लो, उसको ये 5 गुणधर्म, ये 5 घटक उसमें है ही. कौन से? पहला अस्ति, उसको अस्तित्व है. अभी है ऐसा नहीं, इसके पहले भी था. सूक्ष्म देह से मैं विहार कर रहा था. वो सूक्ष्म देह से मैंने पहले अन्न से पिताजी के खाने में, उनके खाने से उनके रक्त में, रुधिर में, खून से वीर्य में, वीर्य से माँ की उदर में, और माँ की उदर से देह धारण करके, यानी सूक्ष्म देह से मैं पहले अस्तित्व में था, इसीलिए ये देह धारण कर सका हूं. पहले अस्तित्व रहता है, इसीलिए अस्थि. अब तो हूं ही, लेकिन इसके पहले भी था और इसके बाद में भी रहूंगा. यानंतरही माझं अस्तित्वच आहे. उद्या कुबेर बुवा गेले काय म्हणजे नष्ट झाले का? नाही, राखेच्या रूपाने आहेत ना. कुंडली रक्षा के रूप में है ही, पंचभूतों के तत्वों के रूप में है ही. तेव्हा अस्ति यानी अस्तित्व, असणे. भाती यानी आकर्षण. कौन सी भी वस्तु रहे सृष्टि में उसको आकर्षण है. पणी सर्प यदि निकला तो भय लगता है. सापाला पाहून अंगावर काटा उभा राहतो. पण तुम्हाला सांगतो असं जरी असलं तरी तो कुठे आहे हे पुन्हा पुन्हा वळून पाहतो, पुन्हा भीती वाटते ना, मग बघतो कशाला. भय लग रहा तो देख काय करू आहे, पण पुन्हा पुन्हा पाहावासा वाटतो. भाती यानी आकर्षण है उसमें. प्रियम, उसमें कुछ तो भी गुण है. चांगला, वाईट, विषारी, बिनविषारी, कडू, गोड, आंबट, तिखट, काळं, पांढरं, असा काहीतरी गुण आहे. इति प्रियम. रूपम, सरपटणारं रूप आहे त्याचं. आणि नाम, कोई उसको अही कहता है, कोई उसको सर्प कहता है, कोई उसको सांप कहता है, कोई उसको नाग कहता है. ये उसका नाम है. कोणतीही वस्तू घ्या, हे 5 गुणधर्म अस्ति भाति प्रियम रूपम तथा नामो. ते यातले आद्यत्रयम ब्रह्म रूपम, इसके जो पहले 3 हैं वो माया निर्मित नहीं, वो माया निर्माण कर सकती नहीं, वो उसने निर्माण किया ही नहीं. तो वो किसके गुण हैं? किसका गुणधर्म है वो? आद्यत्रयम ब्रह्म रूपम. पहिले 3 गुण हे ब्रह्मरूप आहेत बरं का. अस्तित्व आपण निर्माण करू शकत नाही. म्हणाल बुवा माती तुम्ही निर्माण केली काय घरी? नाही, माणसाला कुठल्याही गोष्टीची माती कशी करायची ते माहिती आहे, तिचं वाटोळ कसं करायचं ते माहिती आहे. पण मातीचा असलेला जो गुणधर्म आहे म्हणजे हा मानवाने निर्माण केलेला नाही, मायेने निर्माण केलेला नाही. आकर्षण, कुठल्या गोष्टीत आकर्षण असावं हे आपण निर्माण केलेलं नाही. आवडीनिवडी जरी भिन्न असल्या तरी सुद्धा प्रत्येक आवडीनिवडीच्या माणसाची आकर्षणाची आणि अनाकर्षणाची असलेली कारणन केंद्र वेगवेगळी असतात. त्याच्यामुळे तेही आपण निर्माण केलं नाही. प्रियम, कारलं कडूच असावं, करेला कड़वा ही चाहिए और गन्ना मीठा ही चाहिए. एक ही गमले में करेले का बीज लगाओ और गन्ने का भी लगाओ. एक ही गमले में दोनों भी उगाते हैं, बड़े होते हैं. करेले को करेला आता है, एक ही गमले में है. गन्ना बड़ा होता है, लेकिन करेले का फल जो है वो वही गमले का कड़वा है.
और वही गमले का जो गन्ना है वो मीठा है। हाँ? एक ही गमले में एक ही मिट्टी से एक ही पानी से, लेकिन करेले का गुण प्रियम कड़वा और गन्ने का गुण मीठा मधुर। हे कोणी निर्माण केले? हे मायेने आपण निर्माण केले। आपण काय केलं? रूप आणि नाम असलेल्या घटकाला रूप आकार कोणता द्यायचा? लाकडाचा उणका, उसका टेबल बनाए या कुर्सी बनाए या पलंग बनाए या सोफा सेट बनाए या अलमारी बनाए या कुर्सी बनाए, उसको आकार अलग अलग हमने दिए, उसको नाम भी रखे। याला खुर्ची म्हणायचं, याला टेबल म्हणायचं। तेव्हा रूप आणि नाम हे दोनच असलेले जे घटक आहेत मंडळी, हे मायेचे घटक आहेत। पहिले तीन घटक जे आहेत ते ब्रह्मतत्वाचे। मग जेथ माया स्पर्शो सकेना, ज्या तत्वाला मायेचा स्पर्शच होऊ शकत नाही असं असलेलं ते जे सद्गुरु स्वरूप आहे ते मला वर्णन करता येणार नाही। तो म्हणाल बुवा अच्छा हुआ, जिसका वर्णन होता नहीं उसके पीछे जाना नहीं कुंडली। ज्याचं वर्णनच होत नाही त्याच्या मागे कशाला जायचं? म्हणून जिथे वर्णनाची मर्यादा संपते, जहाँ वर्णन की मर्यादा खत्म होती है, वहां स्तवन शुरू होता है। इसीलिए सभी संतों ने, सभी साधकों ने सद्गुरु वर्णन किया नहीं है तो फिर सद्गुरु का स्तवन किया है। स्तवन पाहिजे त्या प्रकाराने। बोबडं बोलणारं पोर सुद्धा आपल्या आईचं स्तवन का, आई तू खूप सुंदर 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 है, मला खूप आवडते। क्या इसमें साहित्य है? क्या इसमें अलंकार है इस वाक्य में? कुछ नहीं, लेकिन ये स्तवन हो गया। माता के हृदय को वो लड़के के शब्द से परमानंद मिलता है। तिला फार आनंद होतो, माझ्या लेकरांनी माझं स्तवन केलं। म्हणून जिथे वर्ण